दरम्यान या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया आपण। खरं तर दुःखद घटना आहे, पण त्याचबरोबर प्रचंड चीड आणणारी घटना आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल यांना काय आस्था आहे ती बघा। म्हणजे कुठल्याही गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं, धावपळ करून तो पुतळा कसा तरी उभा करायचा आणि बस आम्ही पुतळा उभा केला। पंतप्रधानांच्या हस्ते तुम्ही उद्घाटन करता, तो पुतळा इतका तकलादू, भारतीय जनता पार्टी किती तकलादू आहे, वैचारिक सामाजिक राजकीय दृष्ट्या तकलादू आहे। आणि आमच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती आस्था आहे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखून घ्यावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 4 डिसेंबरला मालवण सिंधुदुर्ग इथे नौदलाच्या उद्घाटन केलं। तो पुतळा निकृष्ट काम केल्यामुळे, भ्रष्टाचार केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सोडलं नाही भाजपनी आणि तो पुतळा आज कोसळून पडलेला आहे। लक्षात ठेवा मोदीजी, भाजपा ही महाराष्ट्राची अस्मिता कोसळलेली आहे, महाराष्ट्राची शान कोसळलेली आहे। महाराष्ट्र धर्म कोसळण्याचा पाप जे आहे ते तुम्ही केलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र सुद्धा पोखरून काढलेला आहे। हा महाराष्ट्र कधी कोसळेल हे सांगता येत नाही। या घटनेचा आम्ही निषेध करतो। जे विद्रोहाचे वारं महाराष्ट्रात सुटलंय, जोरात वाहतंय, त्याच्यामुळे आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकुन आहे या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही। हा एक निसर्गाने सूचित इशारा दिला आहे, पुढे काय होणार आहे याचा। आणि असा या सगळ्याविषयी बोलण्याकरता खासदार अमोल कोल्हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमोलजी, काय म्हणावं या सगळ्या प्रकाराला? अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची ही घटना आहे आणि यामध्ये अकारण कुणाच्या तरी तारखा जुळवण्यासाठी केलेली घाई ही अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड करणारी ठरलेली आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं एक फार मोठी प्रेरणा आहे। तो केवळ पुतळा नसतो, त्या छत्रपती शिवाजी महाराज या विषयाशी असणाऱ्या अनेक भावना या त्या पुतळ्याशी जोडलेल्या असतात, ती एक प्रेरणा असते। आणि अशा गोष्टीमध्ये हलगर्जीपणा करून अवघ्या 8 महिन्यामध्ये जर अशी नामुष्की ओढवणार असेल तर मला वाटतं हे अत्यंत दुर्दैवी आहे। आणि या पद्धतीनं काही व्यक्तिपूजांमध्ये महाराष्ट्राच्या अस्मितेचं सुद्धा भान या महायुती सरकारला, भारतीय जनता पक्षाच्या सरकारला राहिलं नाही का, हाच प्रश्न मनात निर्माण होतो। निश्चित। अमोलजी, पण नेमकं या सगळ्या संदर्भात तुम्ही कोणाशी संवाद साधलाय का? काही कारण कळतंय का? कारण हा समुद्र किनाऱ्यावर पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला होता आणि अर्थात 8 महिने सुद्धा झाले नाहीयेत आणि ही घटना घडतेय। नेमकं या मागचं काही कारण, काही अंदाज लागतोय का? नाही, गंमत हीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं सिंधुदुर्ग आज 350 वर्ष उलटून गेली तरी सुद्धा समुद्राच्या लाटांची खेळ ठामपणे उभा राहतो। कारण कदाचित महाराजांनी कोणाच्या तरी उद्घाटनाची तारीख जुळवण्यासाठी सिंधुदुर्ग बांधला नव्हता। खरं। आणि त्याच महाराजांचा पुतळा हा अवघ्या 8 महिन्यामध्ये जर ही नामुष्की ओढवते तर मग हे कशासाठी ही एवढी घिसाडघाई होती, हा प्रश्न प्रत्येक शिवभक्ताच्या मनात निर्माण होतो। कारण हा शिवभक्ताच्या मनात उद्वेग निर्माण करणारा प्रश्न, कारण ही घटना मी आतापर्यंत कधी ऐकलेली नाहीये अशी की महाराजांचा पुतळा अशा पद्धतीनं जर समुद्र किनारी असेल तर त्यासाठी असणारी सगळी खबरदारी घेतली होती का, त्याची शहानिशा झाली होती का, त्याच्या मजबूतीकडे पूर्ण लक्ष दिलं गेलं होतं का, की केवळ घाईनं माननीय पंतप्रधान येत आहेत आणि म्हणून हे करायचं। म्हणजे ज्या माननीय पंतप्रधानांनी 2014 मध्ये घोषणा दिली होती की छत्रपतींचा आशीर्वाद, ही जी घोषणा दिली होती त्या माननीय पंतप्रधानांच्या हातून ज्या पुतळ्याचं लोकार्पण होतं त्या पुतळ्याच्या संदर्भात अवघ्या 8 महिन्यात ही नामुष्की ओढवते, हे दुर्दैवी आहे। धन्यवाद अमोलजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।